तटकरेंच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जाणार नसल्याचं कळते। प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या कुटुंबातील सदस्य लग्नाला उपस्थित राहणार आहेत। जय पवार यांचा बहरीन देशात विवाह सोहळा होणार आहे। पक्षामध्ये फक्त तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच लग्नाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर बातमी महत्त्वाची आहे। जय पवार यांच्या लग्नानंतर दिग्विजय पाटील चौकशीला हजर राहणार असल्याचं कळतंय। दिग्विजय पाटील जय पवार यांच्या लग्नानंतर पुन्हा चौकशीला सामोरे जाणार आहेत। दिग्विजय पाटील यांनी पुणे पोलिसांना जबाबात तशी माहिती दिली आहे। दिग्विजय पाटील यांनी पुणे पोलिसांना जय पवार यांच्या लग्नाचं कारण दिलंय। तर दुसऱ्या देशात पळून गेलेल्यांपैकी परत आलेला एखादा व्यक्ती दाखवा असं अंजली दमानिया म्हणतात। संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना परदेशात जाण्याची परवानगी कुणी दिली असा सवालही दमानियांनी उपस्थित केलाय। दिग्विजय पाटील जय पवार यांच्या लग्नासाठी परदेशात जाण्यावरून अंजली दमानियांची ही प्रतिक्रिया आहे। आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय, त्यातला एक माणूस दाखवा मला की जो परत आलाय। 7 ते 14 वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही, चौकशा होत नाहीत, तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे। पण गेलेत ते आता, हाही फॅक्ट आहे। म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे, तरच हे सगळं बदलेल। तर एफआयआर मध्ये पार्थ पवार यांचं नाव आलं तर दादांनी राजीनामा देणं गरजेचं आहे असं देखील अंजली दमानिया म्हणतायत। तर खारगे समितीचा अहवाल आता आला असता तर अधिवेशनात अजितदादांचा राजीनामा मागता आला असता असंही दमानियांनी म्हटलंय। तसं होऊ नये म्हणून खारगे समितीला मुदतवाढ देण्यात आल्याचं अंजली दमानियांनी म्हटलंय। घटकेला जर एफआयआर मध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे, विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते। अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे। पण आत्ताच्या घटकेला तेच अजित पवार निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत, पण त्यांना बिलकुल आता पडली नाही, कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही। पण ते लावून धरणं हे माझं काम आहे, मी करते, विरोधी पक्षांनी देखील ते करावं। जर हे खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता। उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा राजीनामा झाला असता। पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटकेला 1 महिन्याचं, खरं तर 8 दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे, पण 1 महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू, तर हे बिलकुल चालणार नाही। मी तर ठरवलंय, मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणार आहे। तर शीतल तेजवानीच्या अटकेमध्ये संशयाला वाव असल्याची विजय कुंभार यांची प्रतिक्रिया आहे। अधिवेशनामध्ये गोंधळ होऊ नये यासाठी त्या अटक करण्यात आल्याची शंका असल्याचं विजय कुंभार यांनी म्हटलेलं आहे। तेजवानीच्या अटकेबाबत खुश होण्याचं काहीही कारण नाहीये असंही विजय कुंभार म्हणतायत। तेजवानीला अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती असंही विजय कुंभार यांनी म्हटलंय। सर काय सांगाल, अखेर शीतल तेजवानीला आता अटक करण्यात आली। शीतल तेजवानीला अटक झाली एक चांगली गोष्ट असली तरी ज्या पद्धतीने ज्या वेळेला ही अटक झालेली आहे त्या गोष्टी मात्र थोड्याशा संशयाला वाव देतात। याचं कारण असं आहे की आता 2-3 दिवसामध्ये विधानसभेचं अधिवेशन चालू होईल आणि त्या काळामध्ये काही गोंधळ व्हायला नको, शासनाने काही केलं असं वाटायला नको, म्हणून ही अटक केली असावी। पार्थ पवार त्याचप्रमाणे दिग्विजय पाटील यांच्यापर्यंत ही सुई येऊ शकते का अटकेची? सुई आलीच पाहिजे, येऊ शकते प्रश्न नाहीये, कारण एका कंपनीचा एक डायरेक्टर येतो, त्याला गुन्हा दाखल होतो, दुसऱ्यावर होत नाही, हे काही कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही। कारवाई पाहता ते कायद्या समान नाही तर त्यांचं काहीतरी वेगळंच त्यांना ट्रीटमेंट दिली जाते असं याच्यामध्ये नक्की दिसून येते। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। बघूयात पुढची बातमी। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आज 6 जिल्हा निबंधकांच्या कार्यालयामध्ये सुनावणी होणार आहे। 10 वकिलांची टीम अमेडिया कंपनीची बाजू मांडणार आहे। अमेडिया कंपनीला 42 कोटींचं शुल्क भरण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती आणि त्याच अनुषंगानं आता आज ही सुनावणी पार पडणार आहे।